प्रेमगीत असो, कोळीगीत असो किंवा शौर्यगीत, ज्यांच्या शब्दांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक भावना, प्रत्येक अनुभव अधिक गडद केलाय, ज्यांची गाणी आपण आजही गुणगुणतोय, त्या शब्दांच्या जादूगार म्हणजे शांताबाई शेळके. मराठी साहित्यावर आणि चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या शांताबाई. पण त्यांच्या या शब्दांची खाण त्यांना नेमकी कुठे बसली? ही गोष्ट आहे मनसरमध्ये जन्मलेल्या लाजाळू पण कमालीच्या प्रतिभावान मुलीची. एका फॉरेस्ट ऑफिसरची ही मुलगी. निसर्गाच्या सानिध्यात ती लहानाची मोठी झाली. ज्या काळात स्त्रियांसाठी शिक्षणाची दारं सहजासहजी उघडत नव्हती, त्या काळात या मुलीने जिद्दीने पदव्या मिळवल्या. शांताबाई म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व. त्या फक्त गीतकारच नव्हत्या, तर त्या एक उत्तम कादंबरीकार, अनुवादक आणि पत्रकारही होत्या. 90च्या दशकात त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं. माझ्या शब्दांवरी माझा ठसा असं म्हणणाऱ्या शांताबाईंसाठी शब्द हा जगाशी जोडणारा दुवा होता. लेखणी ही केवळ कागद काळा करण्यासाठी नाही, तर ती माणसाचं मन उजळण्यासाठी असते, असा विचार त्यांनी रुजवला. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचं त्या जिवंत उदाहरण होत्या. ज्यांच्या शब्दांनी साक्षात लता दीदी, आशा भोसले, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजाला साथ चढवला, ज्यांनी साहित्याचा प्रत्येक प्रांत गाजवला, अशा शांताबाई शेळके कोणत्याही इंटरनॅशनल स्कूलमध्ये नाही, तर त्यांची अस्खलित भाषा आणि त्यांच्या विचारांचं वैभव हे पुण्याच्या हुजूर पागा या अस्सल मराठी शाळेत घडले. हो, शांताबाई शेळके या मराठी शाळेत शिकल्या.